तुम्हाला माहिती आहे का, घरामध्ये जर भाजीला काही नसेल किंवा भाजी असूनही दुसरं काहीतरी झणझणीत, चटपटीत खायचं असेल, तर 7 ते 8 दिवस टिकणारा हा पदार्थ तुम्ही फक्त 10 मिनिटात बनवू शकता. त्यासाठी गॅसवर तवा गरम करायला ठेवला आहे. त्यामध्ये 3 चमचे तेल घालायचं. तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरे घालायचे. जिरे छान तडतडले की 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 8 ते 9 हिरव्या मिरच्या, 2 चिरलेले टोमॅटो घालायचे. त्यासोबतच मूठभर बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालायची. 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं आणि चवीनुसार मीठ घालायचं. आता मीडियम टू लो फ्लेमवरती हे सर्व साहित्य आपल्याला टोमॅटो छान मऊ होईपर्यंत आणि हिरवी मिरची, लसूण चांगले आतपर्यंत भाजून होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. गॅसचा फ्लेम मीडियम टू लोच ठेवायचा, मोठ्या आचेवरती हे परतायचं नाही. तर इथे पहा, टोमॅटो छान मऊसूद होईपर्यंत, हिरवी मिरची, लसूण आतपर्यंत भाजला जाईपर्यंत हे सर्व मी छान असं परतून घेतले. आता गॅस बंद करायचा आणि तव्यामध्येच हे छान अशा पद्धतीने मॅश करून घ्यायचं किंवा जाडसर कुटून घ्यायचं. अशा पद्धतीने तव्यामध्ये कुटायचं नसेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून मिक्सर 1 ते 2 वेळा पल्स मोडमध्ये फिरवून जाडसर वाटून घेऊ शकता किंवा खलबत्त्यामध्ये काढून खलबत्त्यामध्ये सुद्धा कुटून घेतलं तरीसुद्धा चालेल. मस्त झणझणीत 7 ते 8 दिवस टिकणारा टोमॅटोचा ठेचा बनून तयार झाला आहे. त्याचप्रमाणे व्हिडिओमध्ये मी जो स्पॅच्युला वापरला आहे तो जर तुम्हाला घ्यायचा असेल तर फक्त 200 रुपयामध्ये मिळून जाईल. कमेंटमध्ये PP किंवा लिंक टाईप करा, याची लिंक तुम्हाला लगेच मिळून जाईल. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक नक्की करा आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.